इकडे एक साईडला आहे, एक साईडला लाईट कोण आहे मागून? हो मागून तर लाईट नाशिक जिल्हा बालेकिल्ला नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील मुख्य संशयित भोंदू खरात याच्या भोवती एसआयटीचा फास आवळला जात असतानाच मोठी बातमी समोर येते। सततच्या चौकशीमुळे खरातचा मानसिक तोल ढासळल्याची माहिती आहे। भोंदू खरात प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय। तपासात खरातच्या संपर्कात अनेक बडे मासे असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। खरातच्या कॉल रेकॉर्डनुसार बड्या राजकीय नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत, ज्यामुळे नाशिकसह मुंबईतही खळबळ उडाली आहे। नाशिकसह मुंबईतही खरातच्या नावाची जोरदार चर्चा आहे। एसआयटीनं खरातला ताब्यात घेतल्यापासून नवनवीन खुलासे होत आहेत, मात्र आता या तपासात एक वेगळंच वळण आलंय। एसआयटीच्या मॅरेथॉन चौकशीमुळे खरातचा मानसिक तोल ढासळलाय। त्याने चौकशी दरम्यान अत्यंत हतबलतेनं विधान केल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये एसआयटीचं पथक भोंदू खरातची चौकशी करतंय। सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या या चौकशीत प्रश्नांचा भडीमार केला जातोय। या तणावाचा परिणाम आता खरातच्या मानसिक स्थितीवर होताना दिसतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असताना खरात अचानक रडू लागला आणि त्यानं प्रशासनासमोर हतबलता व्यक्त केली। मी इथून जिवंत बाहेर पडेल असं मला वाटत नाही, माझं मरण इथेच होणार असं चौकशी दरम्यानचं विधान अत्यंत वैफल्यग्रस्त होऊन केलंय। चौकशीच्या खोलीत खरात अनेकदा शांत बसून राहतो किंवा विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तरं देत असल्याचं समजतंय। पुराव्यांचा डोंगर समोर ठेवल्यानं खरात निरुत्तर आहे। गुन्ह्याची व्याप्ती एवढी मोठी असल्याने एसआयटीकडून सलग तपास सुरू आहे। स्वतःच्या भविष्याबद्दल खरातच्या मनात भीती आणि असुरक्षितता असल्याचं पाहायला मिळतंय। भोंदू खरातची ती हतबलता ही केवळ मानसिक नव्हती, तर ती एसआयटीनं लावलेल्या पुराव्यांच्या सापळ्यामुळे असल्याचं स्पष्ट होतंय। एकीकडे एसआयटी ठोस पुरावे गोळा करून खरातच्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा बाहेर काढतंय, तर दुसरीकडे अटकेच्या भीतीपोटी खरातचा स्टॅमिना संपत चाललाय। माझं मरण इथेच होईल असं म्हणणारा खरात हा खरंच मानसिक तणावाखाली आहे की चौकशीतून सुटण्यासाठी ही त्याची एखादी चाल आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। चौकशी दरम्यान खरातच्या नावावर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या अनेक बेनामी जमिनींचे व्यवहार समोर येत आहेत। एसआयटीला संशय आहे की खरातने फसवणुकीतून कमावलेला मोठा पैसा हवालामार्फत परदेशात किंवा इतर राज्यात गुंतवलाय। याचा तपास सुरू आहे। भोंदू खरातचं साम्राज्य एका रात्रीत कोसळलं नाही, तर त्यामागे एका पीडितेनं दाखवलेलं धाडस आणि एसआयटीनं लावलेला सापळा कारणीभूत आहे। भोंदू खरात आज जरी चौकशीत हतबल झाला असला तरी त्याचं हे काळं साम्राज्य उघडं पाडणं सोपं नव्हतं। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या आडगावात बसून हा भोंदू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत होता, पण एका तक्रारीनं याचं संपूर्ण मायाजाल उद्ध्वस्त केलं। भोंदू खरातवर गुन्हा दाखल होण्यामागे एक मोठी फसवणुकीची आणि छळाची पार्श्वभूमी आहे। नाशिकमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेला घरातील दोष दूर करण्याचा आमिष दाखवून खरातनं लाखो रुपयांना गंडा घातला होता। एका पीडित महिलेनं धाडस करून नाशिक पोलिसात धाव घेतली। आपल्या घरातील संकट दूर करण्याच्या नावाखाली खरातनं तिच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने उकळल्याचा आरोप तिनं केला। केवळ पैशांची फसवणूकच नाही, तर खरातनं पूजेच्या नावाखाली अघोरी विधी केल्याचा आणि पीडितेवर मानसिक दबाव टाकल्याचा गंभीर आरोप एफआयआर मध्ये करण्यात आलाय। तक्रार प्राप्त होताच नाशिक पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली। जेव्हा पोलिसांचं पथक साध्या वेशात खरातच्या अड्ड्यावर पोहोचलं, तेव्हा तिथे चालणारे गैरप्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला। खरातवर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल नाही, तर त्याच्यावर कडक कायदे लावण्यात आले आहेत। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट घोरी प्रथा प्रतिबंध कायदा, जादूटोणा विरोधी कायदा, भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कलमान्वये फसवणूक आणि धमकी देणं, तसंच विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर गुन्हे खरातवर आहेत। सुरुवातीला हा केवळ फसवणुकीचा गुन्हा वाटत होता, पण जसा तपास सुरू झाला तसे एक एक पदर उलगडत गेले। खरातनं केवळ एका महिलेला नाही, तर शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय। या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्यातील आर्थिक उलाढाल पाहून नाशिक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। माझं मरण इथेच होणार असं म्हणणारा खरात आता पुरता अडकलाय। एसआयटीनं त्याच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली। खरातच्या या मानसिक ब्रेकडाऊनचा फायदा घेत एसआयटी आता त्याच्याकडून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि साथीदारांची नावं वदवून घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सध्या तरी खरातच्या विधानामुळे पोलीस कोठडीत खळबळ उडाली असून एसआयटी आता त्याच्या प्रकृतीकडेही लक्ष देऊन आहे। मात्र तपासाची चक्र अधिक वेगानं फिरणार हे नक्की।
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला 9 एप्रिलला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे त्याचा पोलीस कोठडीचा मुक्काम 13 एप्रिलपर्यंत वाढलाय। त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये 13 एप्रिलला मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। यासाठी न्यायालयात काय माहिती सादर करतं यावर खरातचे भवितव्य अवलंबून असेल। एका धाडसी तक्रारीमुळे आज हा भोंदू गजाआड आहे आणि आता SITच्या चौकशीत त्याचे धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।